माझ्या समोर आता विजयकुमार कर्डक आहेत, इगतपुरी नाशिक. त्यांच्या विचारांना मी थक्क झालो आहे. खूप सुंदर. मला सर तुमचं निरीक्षण शक्ती खूप आवडली. 1-2 मिनटं तुम्ही माझ्याशी तिथं संवाद साधलेला होता. आपल्याला वेळ नव्हता, पण तुम्ही जे कामाचं मूल्यमापन केलं होतं ते खूप अचूक होतं. तर खरोखर मला एक सांगा की तुम्ही आता इथला सगळा व्यवस्था सांगितली, आहाराची, जेवणाची सगळी व्यवस्था सांगितली. ह्या कार्यक्रमाची जी व्हरायटी आहे तमाशा महोत्सवातली, त्याच्यातलं काय तुमचं निरीक्षण आहे? या कार्यक्रमाची एक वेगळा गाभा असा आहे, जर एखादा अवबड-धोबड सोन्याचा तुकडा जर एखाद्या कुशल सोनाराकडे जर नेला तर तो सोनार त्याला काही पैलू पाडतो, आणि जेव्हा त्या सोन्याला जेव्हा पैलू पाडले जातात तेव्हा त्या सोन्याचं मोल आणखी नाही एक वाढीस लागतं. या ठिकाणी सादर झालेले जे काही कार्यक्रम आहेत आणि ज्या ज्या कलावंतांना, ज्या ज्या कलासंचांना या ठिकाणी बेल्ल्या महोत्सवाचं जेव्हा आमंत्रण मिळालं आणि त्यांना या मोठ्या स्टेजवरून कार्यक्रम संपन्न किंवा सादर करण्याची संधी मिळाली, त्यामध्ये विविध कला जपलेले, विविध कलांचे आविष्कार दाखवणारे, विविध कला गुण उलगडणारे अनेक कलांचे आविष्कार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाले. कोणकोणते कला प्रकार? आता याच्यामध्ये एक तमाशा ही एक महान परंपरा सांगणारी. या तमाशामध्ये संतांचे विचार होते, क्रांतिकारकांचं वर्णन असतं, शूरांचं वर्णन असतं, शृंगाराचं वर्णन असतं. हे सगळे 9 रसांचे वर्णन या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्या कलेने जनजीवन समृद्ध करणारे अनेक तमाशा कलावंतांनी या ठिकाणी उलगडून दाखवले. या ठिकाणी आलेला जो प्रेक्षक होता तो अतिशय मंत्रमुग्ध झाला. त्याच्या ज्ञानामध्ये भर पडली, त्याच्याही कलामध्ये भर पडली, आणि काळाच्या ओघामध्ये त्याच्या अंतरंगात ज्या दडलेल्या ज्या कला होत्या त्याही कलेवरती या कलावंतांनी फुंकर घालून त्या कला प्रज्वलित करण्याचं काम. काल परवाची तमाशाचा उल्लेख तुम्ही सुरुवातीला केलाय, तमाशा कला प्रकार, मग तो पारंपरिक तमाशा दाखवण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये काल परवाचा एखादा कुठला आवडला तुम्हाला? आवडला म्हणजे सगळेच चांगले झाले, पण त्याच्यामध्ये कोणकोणती नावं तुम्हाला? यामध्ये या मराठा भूमीमध्ये तमाशा क्षेत्राला नावारूपाला आणण्याचं काम राम जोशी, शाहीर परशुराम, होनाजी बाळा, अनंत फंदी, पठ्ठे बापराव अशा दिग्गजांनी या मराठाची भूमी आपल्या कलागुणांनी एक समृद्ध केलेली आहे. आणि त्या तमाशा परंपरेला एक चौकट आहे, त्या तमाशा परंपरेला एक आचारसंहिता आहे. मगाशी दादांनी सांगितलं की आमच्या तमाशाचे जे तंबू असायचे, कनाती असायच्या, त्या भरगच्च व्हायच्या. गणगवळणीच्या आधीच एवढी पब्लिक यायची, आणि तेव्हाच्या काळामध्ये तमाशा यात्रेमध्ये 2-2, 3-3 दिवस तो थांबायचा मुक्कामी. आजूबाजूचे लोक 4-4 खेळ एका व्हायचे, आणि म्हणून त्याला लोक मुक्कामी तेथे यायचे, आणि बायका मुलांसहित त्या तमाशाचा आनंद घ्यायचा. महिला वर्ग त्या ठिकाणी यायचा, तर कलावंत त्या महिलांचा आदर करायचा, सन्मान करायचा. आणि ही फार मोठी संस्कृती तमासगिराने त्या काळामध्ये जपलेली आहे. संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर, विनोद सम्राट गुलाबराव बोरगावकर असतील, वग सम्राट तुकाराम खेडकर, पांडुरंग मुळे, मांजरवाडीकर अशा खूप नावं असतील का त्यांनी ही आचारसंहिता आपल्या कलेमध्ये तर जपलीच, परंतु कलाकारांमध्ये महिलांचं एक चांगलं स्थान होतं त्या काळामध्ये. त्या महिलांची सुद्धा आदरभाव करण्याची थोर संस्कृती त्या काळच्या कलावंतांनी ती जपली. आता इथं कला प्रकार जे काल तमाशा कला प्रकार फक्त बोला, तमाशाचं कोणकोणते झाले आणि त्यातलं तुम्हाला काय आवडलं? यामध्ये तमाशाची पारंपरिक बाज जपून महादेव मनवकर यांचा तमाशाला ज्या आचारसंहिता लाभलेली आहे त्यांच्यामध्ये असलेला गण, त्या गणाची गायकी, पारंपरिक पद्धतीने वाजवलेली वाद्य, त्याच्यानंतर स्वरामध्ये केलेलं गायन, पाठीमागे अतिशय उत्तम जी झील असते, ती झील ही कानाला जी गोड असणारी झील होती, ही झील असेल. त्याच्यानंतर जी गवळण आहे तर गवळणीचे जे विनवणीचे गवळण आहे, कृष्णाची जी एक सुंदर अशी पारंपरिक शब्दबद्ध केलेली ज्या काही कृष्णाची जी ओळख आहे ती या ठिकाणी तंतोतंत अशी ऐकायला मिळाली. त्याच्यानंतर रंगबाजी जी होती, बतवणीमधून कुठल्याही अश्लील शब्दांचं उल्लंघन न करता एक शृंगार रसाचं सुंदर अशी उधळण रसिकांच्या सेवेशी महादेव मनवेकर या लोकनाट्य तमाशाने या ठिकाणी दाखवली. त्यानंतर काल एक झाला त्यानंतर की काल एक तमाशा झाला, तुम्ही होता का? हा,
त्याच्यानंतर आमच्या सगळ्यांचा आवडीचा तमाशा, का त्या तमाशाचे आम्हाला एक 12 महिने वेध लागतात. आम्ही नाशिकहून जेव्हा येतो तेव्हा या ठिकाणी लता लंका नावाचा हा जो तमाशा आहे तो तमाशा माणसाच्या हृदयामध्ये कायमचा घर करून राहिलेला आहे. पारंपरिक पद्धतीचा तमाशा जर आज बघावा, ती चौकट जीवापाड सांभाळणारा जर तमाशा जर असेल तर मी आमच्या सगळ्यांच्या वतीने सांगेन लता लंका पाचेगावकर. त्यामध्ये एक जुन्या सोंगाड्या आहे बालम दादा पाचेगावकर. त्याचे निखळ जे विनोद आहे ते निखळ विनोद म्हणजे जणू काही पहाटेच्या पहारी पारिजातकाचा पडलेला तो सडाचा असतो, असा एक हलका फुलका सुंदर मनाला भावून जाणारा, मनाला स्पर्शून जाणारा आणि ओठांवरती खुदकन हसू आणणारा, खळखळून हसू आणणारा बालमदादा हा जुन्या पठडीमधला सोंगाड्या आहे. आणि असा सोंगाड्या तो भावतो. पूर्वीच्या काळी अशा तमाशामध्ये असे सोंगाडे असायचे का जे हजारो नाही लाखो प्रेक्षकांचं मनावरती अधिराज्य गाजवणारे, त्यांचा वारसा सांगणारा बालमदादा. आणि त्या तमाशाला या ठिकाणी मिळालेली लोकप्रियता, त्या तमाशाला या ठिकाणी लाभलेलं अपार प्रेम. तर संध्याकाळी तमाशा संपल्यानंतर मी, संपतरावजी पार्लेकर सर, त्याच्यानंतर पापाभाई, आम्ही सगळे माणसं पाठीमागे जेव्हा गेलो तर ती लता लंका त्यांचे सगळे सहकारी सोबती कलावंत खाली उतरत असताना सगळ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. सगळे रडत होतो आणि आम्ही पण सगळे रडत होतो. कलेनं काय दिलं? कलेनं हेच दिलं, माणसं घडवणे. आणि त्यालाच जिवंत कला म्हणतात की जी माणसाच्या मनामध्ये घर करते, त्याचा अंतरंग फुलवते, त्याच्या दुःखाला क्षणभर विश्रांती देते आणि त्याला आनंदाच्या हिरवगार मखमलीवरून त्याला चालायला शिकवते. कलाकाराला खूप दुःख आहेत, खूप वेदना आहेत, परंतु लाख लाख डोळ्यावरती कलाकारांचं राज्य असतं आणि आमच्या स्वतःच्या जखमा हृदयामध्ये सांभाळून लोकांचं मनोरंजन करणं हेच आमचं आद्य कर्तव्य असतं. या ब्रिदाला ही सगळी लोक सर, त्याच्यातली गायकी कशी आहे? हा, त्याच्यामध्ये जी ज्येष्ठ आहेत लताताई, त्यांची जी गायकी आहे, लंकाताईचा स्वर, मी तर म्हणेल सातारा सांगली त्या भागामध्ये ती प्रति लता मंगेशकरच आहे. खरं म्हणजे त्यांचे सूर जे आहेत, जी म्हणण्याची पद्धत आहे, जी गायकी आहे, ती पूर्वीच्या काळी जे स्वरामध्ये गायले जायचे, जी गवळण असायची, जी छक्कड असायची, जे सवाल जबाब असायची, त्यांची जी पद्धत आहे त्या पद्धतीची तंतोतंत पालन करून आज रसिकांचं मनोरंजनच नव्हे तर त्या मनोरंजनातून प्रबोधन करण्याचं अलौकिक काम लता लंका हा आदर्श तमाशा करत असतो. त्याच्यानंतर त्याच्यात जे स्त्रियांचं समूह नृत्य जे असतं किंवा सुरुवातीला मुजरा आहे, त्यानंतर त्या गवळणी आहेत, त्याच्यामध्ये जी जुगलबंदी आहे, त्याच्यामधले जे स्टेप आहेत त्या एकसारख्याच सगळ्याच्या, ह्या कशा आहेत? याच्यामध्ये जो फड मालक असतो तो जर कलेचं संवर्धन करणारा असेल आणि कलेमध्ये जर जीव ओतून काम करणारा असेल तर तो फड मालक आपल्या फडामधील सर्व कलावंतांना एका दोरीमध्ये ओवण्याचं काम करत असतो, एका शिस्तीमध्ये ठेवण्याचं काम करत असतो. ज्याप्रमाणे घर बांधताना विटांची गाडी तेव्हा जेव्हा खाली होते तेव्हा सगळ्या विटा अस्ताव्यस्त पडलेल्या असतात, पण कुशल जो गवंडी असतो तो एका दोरीमध्ये अस्ताव्यस्त पडलेल्या ज्या विटा आहेत त्या एका दोरीमध्ये लाईनमध्ये रचण्याचं काम तो कुशल गवंडी करत असतो. फड मालक जर असा असेल तर संपूर्ण टीम ही अतिशय चांगल्या पद्धतीने एका दिलाने, एका जुटीने, एका विचाराने काम करत असते. मग त्यामध्ये गायन असेल, 4 जरी या ठिकाणी महिला जर एका सुरात गाणं म्हणत असेल तर त्यांचे स्वर बेसूर होत नाही, चौघींचाही एकच स्वर त्या ठिकाणी एका तालामध्ये येतो. लता लंका ताईंचा स्वर एका तालामध्ये येतो. आणि या ज्या नृत्यकाम पदन्यास करणाऱ्या ज्या महिला आहेत यांची वेशभूषा पायाच्या नखापासून तर गळ्यापर्यंत जी वेशभूषा केलेली आहे ती वेशभूषा चोपून चापून शृंगाराने जी केलेली असते तोच महाराष्ट्राची ही संस्कृतीचं एक सूचक आहे, एक दर्शक आहे. आणि त्याचंही तंतोतंत पालन लता लंकाच्या तमाशामध्ये या स्त्रियांच्या वेशभूषेवरून समजून येतं. मग त्यांची गायनकला असेल, त्यांची वेशभूषा असेल, त्यांची भडक नसेल, परंतु मनावरती छाप पाडणारी जी रंगभूषा असते, कोणालाही भावणारी जी रंगभूषा आहे ती या महाराष्ट्राची शान आहे. महाराष्ट्राने हेच जपलं, महाराष्ट्राने आपली विविधता जपली आणि अनेक जाती धर्मांचा सन्मान केलेला विविधता जपली. तीच विविधता लता लंका या तमाशामध्ये गणात जाणवली, गवळणीमध्ये जाणवली, सवाल जबाबामध्ये जाणवली. आणि असा विविधता जपणारा लता लंका पाचेगावकर हा तमाशा रसिकांच्या मनावरती आधी राज्य गाजवतो. त्यानंतर ते
छाया आगर नागजकर. छाया आगर नागजकर एक वयोवृद्ध त्या ठिकाणी तमाशा फड मालकीन आणि त्या छायाताई त्यांचाही तमाशा मनाला स्पर्शून गेला. त्यांच्याकडे सगळे जुने कलावंत होते, परंतु त्या जुने कलावंत नवीन जमान्यामध्ये आपली तमाशासारखी परंपरा घेऊन जात असताना त्याच्यामध्ये आधुनिकतेचा त्याला स्पर्श केलेला नाही आहे. खरं म्हणजे कोणीतरी म्हटलेलं आहे, जुन्या घाटाची भांडी मोडून नव्या घाटाची भांडी केली जातात, पण नव्या घाटामध्ये जुन्या घाटांच्या भांड्यांचा अंश असतो, तोच अंश त्या तमाशामध्ये पण बघायला मिळालेला आहे. आणि ही परंपरा जपलेली आहे. नक्कीच आजही महाराष्ट्रामध्ये मराठी नाटकांना आणि तमाशाला राज आश्रय देणारा, मनामध्ये आदराचं स्थान देणारा महाराष्ट्रामधली महाराष्ट्राची जनता आहे. मी माझे सहकारी मित्र, विचारवंत, कलेवरती प्रेम करणारे संपतदादा पार्लेकरांशी मी चर्चा करणार आहे आणि पापाबाईंशी चर्चा करणार आहे की तमाशा परिषद जी आहे या तमाशा परिषदेला आपण एक विनंती करणार आहे की मराठी माणूस हा दोन गोष्टींसाठी वेडा होतो. त्याला एक नाटक वेड असतं आणि तमाशाचं वेड आहे. तमाशाला जो मध्यंतरी ऑर्केस्ट्राचं स्वरूप आलेलं आहे, तमाशामधून जर ऑर्केस्ट्रा जर बाहेर काढला तर मूळ तमाशा मूळ पदावरती येईल आणि मूळ पदावरती आलेल्या तमाशाचं महाराष्ट्रातील सर्व स्तरातील रसिकजन नक्कीच स्वीकार करतील अशी एक मला आशा वाटते. तर आपण तमाशा परिषदेला तमाशा पडायचा आमचा उल्लेख करायचा राहून गेला. कराडचा पहिल्या दिवसाचा बघितला तुम्ही? तो कमल वनिता तोही तमाशाबद्दलच मी बोलणार होतो, त्याचं नाव माझ्या लक्षात नाही आलं, पण कमल वनिता कराडकर या तमाशाचं एक वैशिष्ट्य मला ते जाणवलं की रणरणत्या उन्हामध्ये जेव्हा एखाद्या गावामध्ये आपण जातो, पायी प्रवास करत असतो आणि गावात गेल्यानंतर आपण थकलेलो असतो, पण गावाच्या वेशीवरती एक जुनाट वाडाचं झाड असतं. त्या वाडाच्या झाडावरती अनेक पशुपाखराने आपली घरटी केलेली असतात, त्या झाडाच्या आश्रयाला आलेल्या असतात आणि वाटाचे वाटसरू थकलेले असतात. ते थोड्याशा वडाच्या छायेखाली ते थांबलेले असतात. अशी वडाची छाया असलेली, काय नाव त्यांचं? कमल. ते कमलताई. मोठी कोण? कमलताई. ते कमलताईंना मी वडाची अशी उपमा देतो की त्या कमलताई प्रत्येक कलावंतांची आदराने विचारपूस करणारे, प्रत्येक कलावंतांची काळजी करणारे, प्रत्येक कलावंतांच्या सुखादुःखामध्ये स्वतःला झोकून देणारे अशा त्या कमलताई संपूर्ण आपल्या कलावंतांना स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून जेवण खाऊ घालणाऱ्या त्या कमलताईंना मी जेव्हा बघितलं तेव्हा मीही भारावून गेलो आणि मी विचारलं यांचं नाव काय? तर कमल वनिता कराडकर त्या तमाशा आहेत. आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा तमाशा बघण्याचा योग आला. त्यांच्या तमाशामध्ये जेव्हा मी वेगवेगळ्या त्या तमाशाला वेगवेगळे जेव्हा मी पैलू बघितले, त्या तमाशाचं एक वेगळी धाटणी मी बघितली. त्यावेळेस मला जुन्या तमाशांची आठवण आली. जुन्या तमासगिरांनी ज्या ज्या कलेच्या माध्यमातून रसिकजनांचं रंजन केलं, अगदी त्यांचा संपन्न वारसा त्या कमलताईंच्या तमाशामध्ये मला दिसला. आणि जो वग त्यांनी तो दाखवला तो मनाला स्पर्शून गेला. त्या वगामध्ये ज्यांनी भावना प्रधान भूमिका केली, एक प्रेमभंग झालेल्या व्यक्तीची जी अवस्था दाखवली, अवस्था जी दाखवली, तर प्रेक्षकांच्याही डोळ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी आलं. आणि तो जरी ही वग एक प्रेम स्टोरीवरती, प्रेम कहाणीवरती असेल, परंतु त्या लव्ह स्टोरीला धार्मिकतेचा पण त्यांनी टच दिलेला होता, एक स्पर्श होता. आणि महादेव त्यांना तो प्रसन्न होतो आणि त्यांची परिस्थिती पुरवत होते. म्हणजे प्रेम स्टोरी जरी असेल, परंतु समाजाला प्रेम स्टोरी मधून धार्मिकतेकडे नेणे, चांगल्या विचार, रजवाडी स्वरूपाचा होता. रजवाडी वग होता तो रजवाडी वग होता. म्हणजे ही जी परंपरा आहे ती कमल वनिता कराडकर या तमाशाने जपलेली आहे. परंतु त्या कमलताई ज्येष्ठ आहेत आज आणि त्या शरीराने आज थकलेल्या आहेत, ते जास्त त्यांचं वय झालेलं आहे. परंतु ज्या ठिकाणी त्या तमाशाचा खेळ असेल आणि त्या ठिकाणी त्यांची राहुटी असेल आणि तो तमाशा कलावंत जर स्टेजवर गेलेला असेल आणि त्याचे जर कपडे अस्तव्यस्त झालेले असतील, तर ते कपडे सुद्धा तमाशाची मालकी ममत्वेच्या भावनेने, आईच्या भावनेने ते कपडे घेणार, ते कपडे व्यवस्थित ठेवणार. कोणत्या कलाकारांचे कपडे ती स्वतः हाताने धुणार आणि आपल्या कलावंतांना मुलं समजून, आपल्या कलावंत स्त्रियांना आपल्या मुली सुना समजून, नातवंड समजून त्यांना प्रेमाने खाऊ घालणारी, आजारपणा त्यांचं दुखणं पाहणारी, त्यांची सेवा करणारी, स्वतः वृद्ध असू नये, म्हणजे ही सेवा करणारी माणसं या महाराष्ट्राने जन्माला घातली हो. हाच महाराष्ट्राचा एक इतिहास आहे. अशीच माणसं पुढे
प्रत्येक माणसाला एक जीवनाची दिशा देतात. सर खूप तुम्ही अत्यंत हृदयपूर्वक तुम्ही बोलाय आणि विशेष म्हणजे तुम्ही अलंकारिक बोलायला लागलाय. ह्याच्यावर एक वेगळेपण आहे, काव्यात्मक बोलताय तुम्ही आणि या सगळ्या तमाशा प्रवाहाचं समाज महोत्सवाचं तुम्ही हृदयापासून वर्णन करायला लागलाय हे माझ्या लक्षात यायला लागलं आहे आणि ते आलेलं आहे. तर सर एक विचारतो